क्या बात आहे सनी, अप्रतिम परफॉर्मन्स राहिलाय आणि त्यामध्ये आपण पाहिलं की सुपर 12 मध्ये दाखल झाला. तर काय सांगशील, कसं वाटतंय? नक्कीच मॅन ऑफ द मॅचची आपण ट्रॉफी देत आहोत आणि हे नामांकन मिळत आहे ते म्हणजेच सनीसाठी. त्यानंतर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कैलास खारुडकर यांच्याकडून हे कॅश प्राइज दिलं जाईल. ₹500 कॅश प्राइज देऊन आपण पाहतोय या खेळाडूचा सन्मानित केला जातोय. त्यानंतर सौरव खारुडकरसाठी देखील आपण पाहतोय ₹500 कॅश प्राइज आहे, ते घेण्यासाठी आपण यायचंय. जबरदस्त आपण पाहिला की सामना पाहायला मिळाला, शेवटच्या क्षणापर्यंत लढले आणि त्यानंतर अगदी सुपर 12 मध्ये दाखल झालेत. आज आयुष 11 या नावाने उतरले. जयदास चौधरी साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या पॅकरशिप खाली या संघाला आपण खेळताना पाहिलं. अभिनंदन सौरभ, खूप खूप शुभेच्छा. अँड ऑल्सो अभिनंदन कॅप्टन कूल ऋषिकेश, थँक्यू. लाऊडली अपेल तिकडे. चला स्पीड अप करा. टाइम अलर्ट आहे याची नोंद घ्या. 12 वाजलेत बघा. आता नुकताच आपण पारितोषिक दिली. जयदास चौधरी साहेब यांच्या वतीने देखील आपण पाहतोय 1000 रुपयाचं बक्षीस आलंय. आता टीम इथे पूर्णपणे फोटो सेशन करते. पहिली टीम अशी ठरलेली आहे जी सुपर 12 मध्ये दाखल झाली आहे. आयुष्यन पीयूष 11 मोरिया दोंद्रेपाडा या संघाला आपण पाहिलं जे सुपर 12 मध्ये दाखल झालेत. आपले मनपूर्वक आम्ही इथे अभिनंदन व्यक्त करतोय. चला, जो काही निर्णय आहे तो स्वीकारायचा आहे. पंचांचा निर्णयाचा तुम्हाला लगेचच स्वीकार करायचा आहे, याची पण नोंद घ्या. आणि 20 मिनिटाचा अवधी तुमच्यासाठी आहे. 4 ओव्हर जे आहे ते तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत. 12 वाजता सामना सुरू झाला आहे कुरॅट. त्यामुळे इथून 12 वाजून 20 मिनिटांनी तुम्हाला तो सामना कव्हर करून घ्यायचा आहे. टाइम अलर्ट आहे याची देखील आपण नोंद घ्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये अगदी आपल्या मोमेंट्सला आता कॅप्चर करतायत आणि सुपर 12 मध्ये दाखल झालेत सुनील सोनवलकर अँड टीम. अभिनंदन. चला स्पीड अप करा अशी विनंती आहे. थोडं फास्ट खेळायचं आहे, सो प्लीज कॉपरेट. ओ पुन्हा एकदा दे धक्का. धक्का नंबर 2. विलास भोपी कॅप्टन कूल झालेत बाद. चला स्पीड अप करा अशी विनंती आहे. पाठोपाठ विकेट पडत चाललात आणि या विकेट्स आपण पडताना पाहतोय. त्यामुळे या विकेट थोड्याशा नक्कीच मी म्हणेन काट्यासारख्या टोचल्या जातील, यात काहीच मात्र शंका नाही आहे. पहिलं जे षटक आहे, षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज टीम ओवे कडून विवेक म्हात्रे. यावेळचा बॉल आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेमध्ये खेळायचा प्रयत्न राहिला. एक सिंगल येते. धावसंख्या फलकाला आता इथे आकार देण्याचा प्रयत्न स्टिकी ठेवायचा आहे, या उद्देशानं त्या आहेत. टोटल कार्ड्सला धावा लागल्या जातात. सिंगल डबलनं इथे आपण पाहतोय पारीचा जो खेळ आहे तो सुरू आहे. टोटल धावा झाल्यात 3 धावा. तिकडे 2 गड्यांचा मोबदला. निशांत भोबी, राहुल भगत हे 2 फलंदाज. पूर्णपणे आता दूर असेल राहुल वरती, कारण संघाचा ट्रम्प कार्ड खेळू आहे आणि त्याच्यावरती आता पूर्णपणे कमान आहे. धावा बनवण्यासाठी प्रयत्न करणं खूप महत्वाचं. तीन रन्स 2 गड्यांचा मोबदला. पहिलं षटक संपलं. सेकंड ओव्हरला सुरुवात.
4 रन्स आपण जरूर धावफलकावरती पाहतोय. थोड्याशा धीम्या गतीने चाललेत. I11 ओवे मैदानामध्ये गोलंदाजी त्यांची आणि फलंदाजी धीरजला आणलंय गोलंदाजीसाठी नामांकित खेळाडू टीमचा. स्लो बॉल, हा चेंडू आपण पाहतोय. सुंदर बॉल राहिला. बॅट्समनला पूर्णपणे मी म्हणेन स्तब्ध उभं ठेवलेलं आहे. 4 रन्स धावफलकावरती, जिकडे 2 गड्यांचा हा मोबदला आहे. इथे हा चेंडू आपण जरूर पाहू शकतो. धावा घेत असताना टीमची धावसंख्या धीम्या गतीनं सुरू आहे. रन्स धावफलकाला लागत चाललेले आहेत. थोडेसे कासवाच्या गतीनं प्रवास करतायत. हा प्रवास थोडासा त्यांना मी म्हणेन आता फास्ट करणं गरजेचं आहे. जलद गतीनं रन्स बनवावे लागतील आणि विकेट वाचवणं हाही मी म्हणेन महत्त्वाचा पॉईंटच असणार आहे. इथे आपण पाहतोय धाव वेळेल सिंगल डबलसाठी जाण्याचा प्रयत्न, परंतु नाहीये. इथे समंजसपणा दाखवलाय निशांतनं. या जोडीला थोडंसं मैदानामध्ये मी म्हणेन थांबणंही तेवढंच जरूर गरजेचं असणार आहे. कारण ऑलरेडी धीम्या गतीनं धावा बनल्या, त्यानंतर पडलेला विकेट पॉवर प्लेला कॅपिटलाइज करू शकले नाही. सेकंड पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर इथे सुरू होताना पाहायला मिळतो. यावेलचा बॉल फिल्डर आहेत लॉंग ऑन मध्ये. अजून एक विकेट टिपली जाईल. महत्वाचा विकेट बाद होतोय. विवेक होते तिकडे, कॅप्टन कुल, कुठल्या प्रकारची चूक नाही आहे. आणि अजून एक धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. बाद झालाय फलंदाज राहुल. तो संभाळावा लागेल. पडलेला विकेट त्रासदायक ठरतायत टीमला. अक्रॉस द बॅट खेळायचा होता. तिकडे तू मिमी बॅलन्सिंग बिघडली जाते. आज अस्मिता हरपून बसलाय असं वाटू लागलाय संघ. ही अस्मिता नाहीये त्यांची, ही मानसिकता नाहीये त्यांची. त्यामुळं कुठेतरी मी म्हणेन थोडासा त्रास पडला जरूर जातोय. संघाला मी म्हणेन थोडंसं स्वतःला सावरणं गरजेचं आहे. जबाबदारीचं ओझं वाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं. धावा झाले धावफलकावरती 6. 3 गड्यांचा मोबदला. षटक क्रमांक 3 सुरू. सरासरी 3ची आहे. यावेळेला डायरेक्ट हिट काम बनवून जाईल. कल्पेश भोपीला परतावं लागेल. पंचांचं बोट आकाशाकडे. रनआउटची विकेट झाली आहे गहाल. धक्का क्रमांक लागलाय 4. आता इथे धक्के बसले जात आहेत. धावा झाल्यात धावफलकावरती. टोटल 6. 4 गड्यांचा आहे मोबदला. नरेश पाटील नवीन खेळाडू. पडलेलं विकेट. हे मैदान म्हटलं तर मग रेडगर संघासाठी रासलेलं मैदान आहे. या मैदानावरती आपण पाहिलं की अनेक वेळेला चॅम्पियन, रनरअप हे टायटल त्यांनी जिंकलेत. आज या अशा प्रकारच्या फलंदाजीला पाहता आता मी म्हणेन कुठेतरी फलंदाजी त्यांना साथ देत नाही असं वाटू लागलाय. 6 धावा झाले धावफलकावरती. षटक नंबर 3 चालू आहे. अजूनही मी म्हणेन वेल गेली नाहीये आणि त्यांच्याकडे फलंदाज आहेत चांगले, जे चांगली फलंदाजी दाखवू शकतात. ॲट अ मोमेंटला मॅचला तेवढीच रंगीन बनवू शकतात आणि खासियत आहे या संघाची. प्रमोद स्मृती या नावानं उतरलेत आणि ओवे संघ म्हटला तर त्यांची गोलंदाजी, त्यांची ताकद, फलंदाजी एक थोडासा फेक पॉईंट त्यांचा जाणला जातो. परंतु आज
गोलंदाजीमधूनच आपण त्यांना एवढे डॉमिनेट करू की मग दुसऱ्या हाफमध्ये त्यांना लढाईसाठी मी म्हणेन ना ती ताकद मिळेल, या उद्देशाने ते मैदानामध्ये उतरले आणि तोच त्यांचा प्रवास इथे आपल्याला पाहायला मिळतो. मिस्टर आयू अर्थातच राहुल उलवेकर आपल्यासोबत आहेत, त्यांना आपण पाहतोय आणि त्यांचं आपण नक्कीच इथे आगमन पाहिलेलं आहे. ओ द विकेट, यावेळचा बॉल स्विंग अँड मिस, बेल्स डाऊन, विकेट फॉलिंग डाऊन, वन मोर, अजून एक धक्का. धावफलकावरती 6 वारंवार विकेट पडत चाललात. आतापर्यंत विवेक मात्रेनं एकही धाव खर्च केली नाहीये या षटकामधून. 2 विकेट्स त्यानं संपादित केल्यात. खूप छान आपण पाहतोय परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये. I11 ओवे या संघाला आपण पाहतो. याआधी आपण पाहिलं की स्टार ओवे या संघामध्ये विवेक मात्रे खेळायचा, संपूर्ण गावाची एकता. त्यानंतर आता आपण पाहिलं तर मग संपूर्ण मात्रे कंपनी त्यानं गोला केलेली आहे आणि आज मैदानामध्ये तो आपण पाहतो खेळताना. चांगला प्रवास अद्यापर्यंत सर्व आपण स्पर्धामध्ये त्यांचा पाहिलेला आहे. या मैदानामध्ये आपण जर विचार केला तर इथे तसाच प्रवास त्यांचा जरूर पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला आपण बॅट्समन पाहतोय, तो म्हणजेच तुषार जो खेळतोय, चांगला खेळाडू आहे. हाही फटका फसला जाईल की काय, एका पाठोपाठ एक विकेट पडतायत की काय प्रश्न होता, परंतु इथे जीवनदान मिळत आहे. मेडन षटक टाकण्याची पूर्णपणे मी म्हणेन मोठी संधी चालून आली होती. फॉलो थ्री मध्ये बॅकिंगसाठी गेले आणि ज्यावेळेला बॉलला पकडण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला तिकडे तो झेल त्यांच्या हातातून निसटला आणि त्यांचं जे स्वप्न भंग झालं. सिंगल आली, या ओव्हरमधून धावा झाल्यात. 7 धावफलकावरती एकूण 5 गड्यांचा मोबदला आहे झालेला आहे. आमचे अतिथी मान्यवर आदरणीय चंद्रकांत शेळके साहेब चिंचवली यांचे इथे आगमन झालेलं आहे. जन्मभूमी आपण पाहिलं तर चिंचवली कर्मभूमी वावंजे, आता पुन्हा एकदा ते जन्मभूमीमध्ये परतलेले आहेत आणि आपण त्यांना पाहतो इथे त्यांचं आगमन झालंय. योगेश शेळके यांच्यासारखा एक कोहिनूर त्यांनी चिंचवलीला दिला आहे आणि योगेश शेळके यांचे पिताश्री आपण पाहतोय आमचे चंद्रकांत काका यांचे इथे आगमन झाले. आपला मी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. तसेच आमचे कुमार संदीप शेळके यांचं देखील आगमन झालंय, मी त्यांचंही स्वागत करतोय. उद्याची आचारीची जी सुविधा आहे ती त्यांच्याकडे आम्ही दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की उद्या आम्ही नक्कीच डाल वजडी याचा पूर्णपणे एक मेजवानीचा आनंद तुम्हाला देऊ, त्यामुळे त्यांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. दादांना विनंती आहे की आपण देखील यायचं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. चला स्पीडअप करा, टाइमपास करू नका प्लीज. स्पीडअप करा, स्पीडअप करा अशी विनंती आहे. सुंदर बॉल, सुंदर बॉल, यॉर्कर लेनचा चेंडू सुनूला आणले गोलंदाजीसाठी. छान गोलंदाजी पाहायला मिळते. हा फटका चांगला खेळलाय. ऑफ साईडच्या दिशेमध्ये फिल्डर आहे, तिकडे रन्स घेण्याचा प्रयत्न राहिला. एक सिंगल पाहायला मिळतं. टीमची धावसंख्या आपण जरूर पाहू शकतो की टोटल धावा धावफलकावरती आपल्याला 8 पाहायला मिळतात. 5 गड्यांचा मोबदला आहे. अडचणीचा काल आहे, पडतीचा काल. वाईल्ड कार्ड एंट्री होती, असं वाटलं की या संघ धमाका दाखवेल, बाश दाखवेल, स्मॅश करतील, परंतु आज फटका मी म्हणेन पायसा आपल्याला पाहायला मिळत नाहीये. सुरुवातीला या संघानं जो राईट स्टार्ट दिला होता, अगदी डिडगरचं क्रिकेट त्यांनी हायलाईट केलं होतं. आज जर आपण विचार केला तर थोडंसं बाकफुटला आहेत. राऊंड द विकेट ना हलक्या त्यानं बॉलला दिशा दिली आहे. पॉईंटच्या दिशेमधून बॉल आपण पाहतोय. फिल्डर आहे तिथे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तू मी मिस जजमेंट पाहायला मिळतंय. बाद व्हावं लागेल एकाला. अजून एक धक्का बसतोय टीम रिडगरला. 6वा फलंदाज बाद.
मैदानामध्ये गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळतोय, परंतु प्रत्युत्तर दाखवावं लागेल. प्रसाद आलाय नवीन खेळाडू मैदानामध्ये, हाही चांगला फलंदाज राहिलाय. मैदानं गाजवली आहेत, मैदानं गाजवली आहेत. पा या वारंवार घडलेल्या चुका, थोडीशी बॅलन्सिंग बिघडली जाते आणि याच कारणास्तव आपण वारंवार विकेट ही पडताना पाहिल्यात. फलंदाजीची जी लाईनअप आहे ती थोडीशी स्ट्रॉंग आहे टीमची. आता प्रसाद पाटील आलाय, अलीकडच्या काळामध्ये वनडाऊनला खेळाडू यायचा. आता त्या खेळाला स्मरत फलंदाजी करावी लागणार आहे आणि तो मी म्हणेन जलवा पुन्हा एकदा दाखवावा लागणार आहे. यादीचा जर आपण काल पाहिला तर मग या खेळाडूनं अगदी मैदानं गाजवली आहेत, त्याच्याकडे लक्ष असेल. फुलटॉस लेनचा बॉल स्मॅश करायचा प्रयत्न, फिल्डर आहे धीरज मात्रे, कुठली चूक नाही आहे. लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतो आज झेल सूरजच्या माध्यमातून टिपला जातोय आणि धक्का बसतोय टीम रीडगरला. अजून एक फलंदाज बाद. आणि खाणाव या दोन संघामध्ये होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करायचे. शेलारपाडा आणि खानाव या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. चला खानाव टीम आपण आपला संगणक पाठवायचा. येस आणि शेलारपाडा इथे कॅप्टन पोहोचलेले आहेत, त्यांचे स्वागत करू. विश्वास आहेत अतुल देखील या संघामध्ये नैनेश आपल्याला पाहायला मिळतील. आणि गत वर्षी आपण पाहिलं की या मैदानावरती पुढची जी लढाई आहे तिची देखील चर्चा केली जाईल. भारतीय जनता पार्टी ट्रॉफी, आणि त्या ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं की मग खानाव टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळणारा शेलारपाडा संघ दोघेही रनरअप ठरलेले संघ आहेत, त्यामुळे त्यांच्या क्लासची चर्चा आलेली आहे. डाऊन द विकेट, सुंदर बॉल आहे, सुंदर बॉल आहे. प्रत्येकी गोलंदाज इम्प्रेस करतोय आज टीम I11 ओवे या संघाकडून. इम्प्रेसिव्ह खेळ त्यांचा आपण इकडे पाहतोय. विवेकची चर्चा झाली होती खास करून कानपोलीच्या नाईट स्पर्धेमध्ये. एका अशा अनोळखी व्यक्तीनं आपल्या संघाचं नाव तिथे नोंदण केलं होतं ओवे टीमचं, आणि मग त्याचा काही थांगपत्ता नव्हता. विवेकचा कॉल आला समोरून की ती आमची एंट्री आहे का. त्याच्यानंतर मग ती यंगस्टार SP ब्रदर्स ओवेला टीम एंट्री देण्यात आली, मदन मते यांची स्पर्धा. आणि तिथून मग विवेकनं अगदी रिक्वेस्ट केली की आम्हाला खेळू दे. तेव्हा विवेकला शब्द दिला होता की तुला नक्कीच आमच्या स्पर्धेमध्ये खेळेल. आज I11 ओवे हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. एरवी आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं, ई पूलमधून हा संघ खेळतो. या प्रकारची गोलंदाजी पाहता आता इथून मी म्हणेन या संघाला चाकळी ताकद मिळते, लढण्याची क्षमता मिळते, हे मात्र निश्चित आहे. धावा झाले धावफलकावरती 7, शेवटचे 3 बॉल बाकी. 10 धावा झालेत, 7 विकेट्स आहेत. माफ करा. ऋतिक भोईर शेवटचं षटक हाताळतोय डेथ ओव्हरसाठी. राऊंड द विकेट स्लॉटमध्ये, परंतु पाठवू शकले नाहीयेत पार्किंग प्लॉटमध्ये, कारण थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिंगल येणारा स्ट्राईक रोटेशनमध्ये धावसंख्या फलकाला स्टिकीट ठेवायचा प्रयत्न राहिला. समोरून आपण पाहतोय रोशन कडूला आता स्ट्रायकिंग एंडला आणलं जाईल. रोशन कडू 1 बॉल 6चा रन चेज आणि षटकार लगावला होता या खेळाडूनं अगदी GK दुंद्रेच्या विरोधामध्ये. त्यामुळं या खेळाला स्ट्रायकिंग एंडला आणणं तेवढंच महत्त्वाचं आहे, याकडे लक्ष जरूर दिला. नॉन स्ट्राईकला प्रसाद, थोडासा पडतीचा काला रेडगर टीमचा, कारण एकेकाली धाडणारा प्रसाद शांत झालाय, राहुल शांत झाला. फुलटॉस लेनचा बॉल, रोशन जो लेफ्ट हँडनं गोलंदाजी करतो तितकाच आक्रमक राईट हँडेड फलंदाज आहे, दाखवून दिलाय. षटकार. हाल्फ हेलिकॉप्टर गोपनीसारखी बॅट फिरवली होती, बॉल जाऊन लँड झालाय अगदी खेळाडूच्या हातामध्ये. आणि या बॉलवरती 8वा धक्का टीम प्रमोद स्मृती रिडगर या संघाला बसलाय. I11 ओवे संघाची एक सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहिली. विकेट पडली शेवटच्या बॉलवरती. रोशनचा चांगला प्रयत्न आपण फलंदाजीचा पाहिला. चला खानाव टीम आणि शेलारपाडा आपण टॉस साठी या. खानाव वर्सेस शेलारपाडा ही लढाई असणार आहे. खानाव म्हटलं तर मग आम्हाला आमचे कॅप्टन कुल सचिन मुंडे यांची जरूर आठवण होईल, ज्यांचे पिताश्री कनुशेठ मुंडे माजी सरपंच खानाव यांच्या वतीनं आपण पाहतो या स्पर्धेसाठी जे आपण बेस्ट बॅट्समॅनसाठी वैयक्तिक पारितोषिक टायटल पाहतोय
मालिकावीरसाठी आपण पाहतोय बाईक आहे, त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज बनवून आपण सायकल इथे ठेवलेले आहे बक्षीस, ते बक्षीस त्यांनी आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे. सचिन दादा मुंडे कॅप्टन कुल यांचं देखील आम्ही स्वागत करू. टॉससाठी आपण मिळणार आहोत. टॉस बॉक्समध्ये आहेत सुनील लांबर, मॅन फ्रॉम सानपाडा. चला, खानाव टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. शिलारपाडा टीमचे कॅप्टन चला त्वरित या. आता आपण टॉस करणार आहोत. या नेक्स्ट मॅचचा अतिशय दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. काय आयोजन आहे, सुपर डुपर आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025, जिथे मात्र अनेक खेळाडूंचा जे स्वप्न होते ही स्पर्धा खेळण्याचं, ते आज या स्पर्धेच्या अनुषंगाने पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी अतिशय दर्जेदार प्रकाश झोतातील ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आता आपण टॉस करणार आहोत खांडाव आणि शेलारपाडा. चला, शेलारपाडा टीमचे कॅप्टन लगेच टॉससाठी यायचं आहे. शेलारपाडा टीम कॅप्टन पाठवा, शेवटचा कॉल आहे बघा तुमच्यासाठी. सामना सुरू होण्याच्या आधी तुमचा कॅप्टन जर इथे आला नाही तर मग पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या शेलारपाडा. नाही दाबणे, वाय आर यू बिकमिंग लेझी. अगदी आपण चांगले खेळाडू आहात, यात काही मात्र शंका नाही आहे. नैनेश दामणे जे कॅप्टन आहेत टीम शेलारपाडाचे. तर टॉस बॉक्समध्ये आपण सुनील लांबोर सर यांच्याकडे बोलतोय. टॉस केला जातो बाय आमच्या दादांच्या उपस्थितीमध्ये. शेलारपाडा आणि खरं तर खानाव एका साईडला आपल्याला पाहायला मिळतं. कॉल कोण करणार? येस, खानाव टीमचे कॅप्टन कॉल करतात. ज्ञानफिकेचा कौल देखील इथून मात्र उडवला जातो. खानाव टीमचे कॅप्टन कॉल करतात आणि कॉल आहे हेड. आणि इथे जर का आपण बघितलं तर हेड आला. टॉस जिंकला भाऊ, निर्णय काय? फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यस, डिसिजन पेंडिंग आहे. थोड्याच वेळात ते आमच्यापर्यंत हा डिसिजन कळवतील. आपण बघता अतिशय दर्जेदार क्रीडा स्पर्धा ग्रामस्थ मंडळ चषक 2025. सन्माननीय चंद्रकांत शेळके दादा या, आपलं देखील सरचे स्वागत आहे, वेलकम आपलं देखील आम्ही करतोय. या ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये खऱ्या अर्थानं शब्द सोडण्याने हार्दिक हार्दिक स्वागत. 3 कॅमेऱ्यांसह खऱ्या अर्थानं वर्ल्ड टेनिस क्रिकेट या स्पर्धेच्या अनुषंगाने ही स्पर्धा लाईव्ह सुरू आहे. भरपूर मेहनत ते सुद्धा करतात. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कैलास सर, आकाश सर आपल्याला पाहायला मिळतात. महागुरु यांचा देखील आवाज आपण ऐकलात. आणि चंद्रकांत शेळके साहेबांचा देखील आता इथून मात्र आम्ही यथोचित मान आणि सन्मान करतो बाय. तर दुसऱ्या डावामध्ये जिथे मात्र ऐकूया पुन्हा एकदा कैलास सरांना धन्यवाद. थँक्यू सुनील सर. 18 धावेचं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरलाय. फलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय I-11 ओवे संघ. मॅच आपण पाहतोय रेडगर आणि ओवे या 2 टीम मध्ये. प्रमोद स्मृती प्रतिष्ठान रेडगर आणि त्यांना फाईट करणारा I-11 ओवे. प्रथम फलंदाजी केली होती रेडगर टीमनं, खराब फलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 17 धावा जमल्या. 18 धावेचं टार्गेट सेट केलंय आणि त्या 18 धावेचं टार्गेट चेस करण्यासाठी मैदानामध्ये 2 फलंदाज ॲज ओपनर सोनू चौधरी आणि त्याला साथ देणारा धीरज म्हात्रे ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी ट्रॅकवरती नरेश पाटील. फुल टॉस बॉल, लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार, येईल हा ब्रँडेड षटकार. षटकारानं यावेळेस मात्र स्वागत केलंय सोनू चौधरी. टोटल धावा 7. 18चं टार्गेट. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय, मात्र 1 धाव त्या ठिकाणी मिळते. पंच आम्हाला सांगतात लेग बायच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव येईल. या एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. संघाची टोटल जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. विजयासाठी मात्र 10 धावेची फक्त गरज आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं थोडीशी खराब फलंदाजी झाली होती रेडगर टीम कडनं. विकेटची फडझड आपण पाहिली आणि लो स्कोर त्या ठिकाणी उभा केला. 17 धावा जमल्या. 18 धावेचं टार्गेट होतं. इथून चेंडू हवेमध्ये रोशननं त्या ठिकाणी झेल टिपलाय आणि पहिला हादरा मात्र लागतोय तो फलंदाजी करणाऱ्या ओवे टीमला.
हादरा जरूर लागला. टोटल 8 या धावसंख्येवरती. इन्व्हेस्टमेंट थोडीशी कमी झाली. जी विकेटची पडझड आपण पाहिली होती जिथे रिटगर टीम कडनं आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. फक्त 17 धावा जमू शकल्या. 18 धावेचं छोटंसं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेला ओवे संघाला आपण पाहिली. सुरुवात चांगली झाली. एक षटकार आला होता फलंदाजाच्या बॅटमधनं. सोनूनं तो षटकार ठोकला. त्यानंतर मात्र पलटवार करताना नरेश पाटीलला आपण पाहिलंय आणि त्याला मिळालेली ही विकेट निश्चितपणे आपण पाहतोय का इथून त्या ठिकाणी तेवढी क्षमता राखेल की या 10 धावा डिपेंड होतील की सहज सोप्या पद्धतीनं हा सामना जिंकून जाईल त्या ठिकाणी ओवे संघ. खूप चांगले त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. इथून जर सामना जिंकायचा तर मात्र खूप मेहनत घ्यावी लागेल कारण उर्वरित 24 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कारण इथून पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस जिथे धावफलकावरती टोटल धावा लागल्या गेल्यात 18चा पाठलाग करत असताना 9 धावा गुणतालिकेवरती. खूप चांगली साथ या स्पर्धेसाठी हंसिका डीजेच्या माध्यमातून आपल्याला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. WTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. खूप चांगली क्लॅरिटी तुम्हाला पाहायला मिळते. इथे पहा पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरचा कल्पेश हा चेंडू होता आणि चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग क्षेत्रातून येतोय. पहिल्या बॉलवरती हा चौकार. थँक्यू डीजे. इथून मात्र सामना खुला झालाय. फक्त 5 धावेची आवश्यकता. 13 धावा गुणतालिकेवरती लागल्या गेल्यात. लो स्कोरिंगचा सामना आपण पाहिला आणि जणू काही इथून मात्र पूर्णतः वरचं ठरत असताना ओवे संघाला आपण पाहतोय. पुन्हा एकदा कार्पेटच्या आधारे चेंडू चाललाय. मिड विकेट कडे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तिथे मिळते. या एका धावेच्या मदतीने संघ पुढे जाताना संघाची टोटल 14 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. अवघ्या 4 धावेची गरज औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक राहिली आहे. ज्या पद्धतीची फलंदाजी केली, ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये साकारली ती ओवे टीमनं आणि तिथून मात्र डॉमिनेट करत असताना या मॅच मध्ये रिटगर टीमवरती पूर्णतः वरचढ ठरल्यात. इथून मात्र मोठा स्ट्रोक खेळायचा होता. पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड आहे आणि 1 धाव अवंताच्या स्वरूपामध्ये आणखीन एक मिळेल. ती फलंदाजी करणाऱ्या I11 ओवे टीमला विजयाच्या जवळ जात असताना अजून मात्र 3 धावेची आवश्यकता असणाऱ्या ती मॅच जिंकण्यासाठी ओवे टीमला. यावेळेस मोठा स्ट्रोक मॅच फिनिश. सामना जिंकलाय दुसऱ्या षटकामध्ये. इथे मात्र ओवे टीमनं वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन्स. रिटगर टीमनं देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. जरूर त्या ठिकाणी थोडीशी निराशाजनक कामगिरी राहिली आहे विलास भोपीच्या संघाची. मात्र निश्चितपणे आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आपले या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय. तर चला लगेच नेक्स्ट मॅच आपण लगेचच मैदानामध्ये जायचंय. खानाव संघ आपण जो काही डिसिजन आहे लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवा आणि लगेच मैदानाचा ताबा घ्या. जिथे सामना संपलाय तर विनंती असेल लगेचच आपण मैदानामध्ये जायचं. दोन्ही संघ त्या ठिकाणी सज्ज राहायचं. लगेच मैदानामध्ये जायचं.